पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांनी अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक विक्री करणाऱ्या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने 20 मार्च रोजी युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस हवालदार 605 रमेश कोळी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बिरबल आखाडा बागवानपुरा येथे जिवंत गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी गाडीमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली। त्यावर आज पहाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे, पोलीस हवालदार रमेश कोळी, देवदास ठाकरे, योगीराज गायकवाड, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशा पथकांनी व भद्रकाली पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, पोलीस अंमलदार सोनवणे अशांनी बिरबल आखाडा या ठिकाणी सापळा लावून संशयित टाटा कंपनीचा छोटा हत्ती क्रमांक MH15 CK 9562 यामधील इसम सद्दाम अनवर पाटकरी वय वर्षे 33 राहणार जोगवाडा मुलतानपुरा भद्रकाली यास ताब्यात घेतले। त्यावेळी त्याच्या ताब्यातील छोट्या हत्तीमध्ये एक तपकिरी रंगाची गाय व एक काळ्या व पांढऱ्या रंगाची गाय बेकायदेशीरपणे कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आले। पंचांसमक्ष पंचनामा करून वाहनासह एकूण 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर इसमाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सन 1976 कलम 5 व 9 तसेच भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11 प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यास फिर्याद देऊन त्यांना मुद्देमालासह भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात पुढील कारवाई कामी देण्यात आले आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।